सविनय जय भीम जय शिवराय जय संविधान. मी आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता, गुणरत्न मावळा. आज या ठिकाणी खरं तर आम्ही उपोषणाला बसलोय. मी आणि सचिन मोरे. आता सचिन मोरेंना फलटणला तातडीनं पाठवण्यात आलेलं आहे. गेल्या 24 जूनला ग्रामपंचायतीत दलित कर्मचारी सचिन मोरे यांना मारहाण झाली. मारहाणीनंतर तहसीलदार फलटण यांना पत्रव्यवहार झाला. मी तर जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला की संबंधित विषयात अॅट्रॉसिटी आणि शासकीय कामात अडथळा म्हणून 353 गुन्हा दाखल व्हावा, अन्यथा मी 29 जूनला इच्छामरण आंदोलन करेन. संबंधित प्रशासन खडबडून जागे झालं. त्यांनी आमच्याकडून गुन्हा दाखल करतो म्हणून पत्र घेतलं की आंदोलन स्थगित करा, आम्ही गुन्हा दाखल करतोय. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनाने मात्र आम्हाला केळ आणि गाजरत दाखवली. कारवाईच्या नावाखाली प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली, जी आम्हाला बिलकुल मान्य नाही. ग्रामपंचायतीत महापुरुषांचा अवमान झालेला आहे. ग्रामपंचायतीच्या कागदपत्रांची नासधूस झालेली आहे आणि साहित्याची नासधूस झालेली आहे. त्या अनुषंगाने ते गुन्हे दाखल होण्यासाठी कोण खुर्ची सम्राट दबाव टाकतोय हेच आम्हाला खरं तर या अर्थानं पाहायचं होतं. त्या अनुषंगाने आम्ही आजपासून आंदोलनाला बसलो. प्रतिकात्मक खुर्चीचा गैरवापर करणाऱ्यांच्या खुर्ची सम्राटांना आम्ही खरं तर आज रताळ्याचा आणि केळ्यांचा हार घातलेला आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हा केळ्याचा आणि गाजराचा हार कोणाला घालायचा हे आम्हाला नक्की माहिती आहे. परंतु प्रशासनाने आता सुद्धा नरमाईची भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर स्वतः जिल्हाधिकारी पाटील साहेबांनी स्वतः सांगितलं की संबंधित विषयात गुन्हा दाखल होतो, तुम्ही आंदोलन उपोषण सोडा. पण प्रशासनावर आमचा विश्वास नाही. मी आत्ताच सचिन मोरे, पीडित सचिन मोरेंना आणि आमच्या ग्रामपंचायत कर्मचारी सदस्यांना पाठवलेला आहे. जर फलटणला गुन्हा दाखल होतोय तर आणि तरच हा गुणरत्न मावळा हे स्टेज सोडून आमचं आंदोलन थांबेल. या आंदोलनासाठी सकाळपासून बऱ्याच संघटनांनी पाठिंबा दिला. परंतु विशेष अशी बाब म्हणजे खऱ्या अर्थाने ज्यांनी या प्रकरणात पहिल्यापासून हस्तक्षेप ठेवलेला आहे, वरदहस्त ठेवलेला आहे, या प्रकरणावर दूरदृष्टी त्यांची आहे, असे जिल्ह्याचा दलितांचा बुलंद आवाज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अशोक बापू गायकवाड, त्याचप्रमाणे आमचे पाठिंबा द्यायला आलेले जिल्हा कार्याध्यक्ष आदित्यभाऊ गायकवाड आणि त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व सहकारी यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे. आजवर केलेले सर्व आंदोलन आम्ही तडीस नेतो. तोडीस आंदोलन नेणारी आमची निळ्या रक्ताची भीम सैनिकांची अवलाद नाही हे आज या ठिकाणी पुन्हा एकदा सिद्ध झालं. मी पुन्हा एकदा प्रशासनाचा आभार मानतो. पण गुन्हा दाखल झाल्याशिवाय मात्र